Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आपण हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. दत्ता पवार आणि पप्पू रामगुडे असे दोन सलामीवीर फलंदाज मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची प्लीज, कारण का जास्त विलंब करू नका, जास्त वेळ दौडू नका, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. एक जबरदस्त मॅच, तर मॅच नक्कीच वाट आपण मागचे 7 दिवस पाहत होतो, तो सामना मात्र आता नक्कीच पाहायला मिळणार आहे मैदानाच्या मध्ये. दोन टीम मध्ये कडसवासला प्रवृत्ती नक्कीच मतदार संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बेस्ट ऑफ पुणे शहरातील नामवंत खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट याच कडसमधला मतदार पर्वती या नक्कीच मतदार संघातील सर्व खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. या मॅचसाठी खास करून अंपायर अक्षय निर्मळ आणि आमचे मित्र शरद वाल्लेकर, दोन ऑफिशियल अंपायर या महत्वाच्या मॅचसाठी. हेमंत उतेकर आहेत पहिल्या षटकामध्ये बॉलर, बॉलिंग मार्कवरती एक चांगली मॅच होईल, एक चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळणार, यामध्ये शंका नाहीये. सामन्याला आपण लगेचच करतोय सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल पे. पहिलाच बॉल फटका हवेत खेळलेत, मिसामिंग शॉट, फिल्डर शैलेश तेवढ्याच वेगाने पोहोचलेत. अप्रतिम झेल पहिला चेंडूवरती या दरम्यान पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागत असताना बेस्ट ऑफ पुणे या टीमला फलंदाज बाद. सन्माननीय विशाल कदम यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आज मोठ्या संख्येने नक्कीच आपल्याला पाहुणे आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतील, कारण का आज निर्णायक दिवस आहे आणि आज मोठ्या संख्येने आपल्याला दरम्यान पाहुणे पाहायला मिळतील आपल्या व्यासपीठावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये तुषार रणदिवे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट हेमंत उतेकरने घेतलेली एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पॅक संघ आहे, पॅक टीम आहे, दोन्ही टीम दर्जेदार आहेत. सर्वांचं लक्ष मात्र या प्रेक्षणीय मॅचच्या दिशेने लागलाय. पुणे शहरातील स्टार, सुपरस्टार ज्यानं महाराष्ट्र गाजवला, आज आपल्या शहरामध्ये त्यांचा नक्कीच आपल्याला खेळ पाहायला मिळेल. इनसाइड आउट फटका चांगला आहे, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिला 4 धावा येत असताना राज बघतो आपण या दरम्यान जे राज सर आहेत त्यांना नक्कीच मेंटर देखील आहेत बेस्ट ऑफ पुणे या संघाचे. आणि तुषार रणदिवे याच्या बॅटमधून हा पहिला चौकाराला. पहिल्या 4 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका हवेत, आता मात्र मिसामिंग शॉट, फिल्डर झेलच्या खाली, अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज फेल. दुसरा धक्का लागत असताना बेस्ट ऑफ पुणे या संघाला फलंदाज बाद.
वासिक शेख न्यूमॅन इन नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ पुणे संघाच्या माध्यमातून. भागीदारीची गरज आहे, पार्टनरशिप खूप महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच होणार आहे. दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत आणि कृष्णा सातपुते यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. कृष्णा सातपुते देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे बेस्ट ऑफ पुणे या संघाच्या माध्यमातून. त्याचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल आणि आता मात्र कृष्णा सातपुते देखील इन ॲक्शन मध्ये असणार आहे. मग या नक्कीच त्याचा खेळ कसा राहतोय या मॅच मध्ये त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. सिंहगड रोड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सीझन 2 नेक्स्ट बॉल दरम्यान षण करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट तर भरपूर चांगला आहे. धावा देखील इथं चांगला मिळतील. चेंडू दरम्यान जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. एक प्रेक्षणीय मॅच आहे. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खडसवासला नक्कीच पर्वती मतदार संघ आहे. एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपल्याला नक्कीच संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ पुणे. नेक्स्ट बॉल पप्पूसाठी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होते. नक्कीच चांगला फटका आहे. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धाव इथं मिळते. षटका दरम्यानचं बघतो आपण पहिला कंप्लीट झाला. पहिल्या वर्षा खेळ संपलाय. पहिल्या वर्षा अखेरीस बेस्ट ऑफ पुणे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाच्या अखेरीस 2 खेळाडू बाद 10ला 2 अशी परिस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस. चला वेळ कमी घ्या प्लीज. जास्त आपल्याला वेळ खर्च करायचा आहे. लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज. चला वेळ कमी का प्लीज. बॉलिंग मार्कवरती बॉलर शेखर आले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पाऊस देखील टर्न देखील उदसना पप्पू साकिंग याला आपल्याला पाहायला मिळतात. पप्पू रामगुडे प्रतिमानी दर्जेदार हा खेळाडू. पुढील चेंडू यावेळेचा हा फटका चांगला आहे. आपण पुलचा शॉट सुंदर आहे. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर 14 या आकड्यावरती. 14 रन इन अ बोट. आमचे मित्र अक्षय निर्मळ खास करून या मॅच साठी अंपायर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल बाकूला जाऊन कट करत असताना फटका अजून एक चांगला आहे. पप्पू रामगुडेचा मात्र हा क्लास आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे चालली. स्कोर बोर्ड 18 इन अ बोट. 18 धावा स्कोर बरोबर. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 धावा होत्या आणि बघतो आता मात्र या दरम्यान शेखर वरती आक्रमण करत असताना फटका हा देखील फुलचा दमदार आहे. पॉवरफुल शॉट आहे. जबरदस्त क्रिकेट. पप्पू रामगुडेचा मात्र हा क्लास आहे. विकेट 6. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जात आहे पुढे. स्कोर बोर्ड 24 आकड्यावरती धावफलक आहे. प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या मध्ये 2 तगडे संघ आहेत.
हा चेंडू बघितला आणि जाऊ दिला अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 25 या आकड्यावरती धावफलक आहे. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना प्रत्येकी 6 षटकांचा हा देखील सामना. चांगली मॅच पाहायला मिळते. जबरदस्त क्राऊड. आता नक्कीच प्रेक्षकांची गर्दी देखील पहिल्याच मॅच पासून आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच आला. यष्टांच्या मागे दादा गायकवाड उपस्थित आहेत. धाव मात्र इथनं मिळणार नाहीये. आला चेंडू डॉट. पुढील चेंडू पुन्हा बागपूरला जाऊन कट करतायत. चांगली फिल्डिंग झाली आहे. चेंडू चुचलून फेक करतील तोपर्यंत मिळणारे एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण षटका दरम्यानची बघतो आपण झाली कंप्लीट. 2-2 ओव्हरचा खेळ संपलाय. बेस्ट ऑफ पुणे या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 26 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचे 2 षटक कंप्लीट झालेत. चला वेळ थोडासा कमी घ्या. हेमंत भाऊ आपण लगेच या सामन्याला सुरुवात करायची. 2 वर्ष अखेरीस 13च्या सरासरीनं 26 धावा स्कोर बोर्ड वरती. बप्पू रामगुडेचा भरपूर चांगला क्लास या देखील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा चांगला चेंडू फुलर लाईनचा बीट करत असेल बप्पू रामगुडेला. दांडी गोल केली जाते. भरपूर चांगला चेंडू होता. हेमंत उतेकरचा परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पप्पू रामगुडेला. बेस्ट ऑफ पुणे या टीमला धक्का 3रा. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. ज्या खेळाडूची नक्कीच आतोतीने आपण वाट पाहत होतो तर नक्कीच कृष्ण लक्ष्मण सातपुते इन ऍक्शन. बघूया कृष्णाचा खेळ कसा होतोय या मॅच मध्ये. सिंहगड रोड प्रीमियर लीगचा क्रिकेटचा थरार मात्र आपण एन्जॉय करतोय. आणि एक अप्रतिम दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट आणि प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. खडसवासला पर्वती मतदारसंघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बेस्ट ऑफ पुणे म्हणजे पुणे शहरातील सर्व नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल मात्र पाहायला मिळतो. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. दादा गायकवाड आपण थोडं सहकार्य करा. आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. 3ऱ्या दरम्यान षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करत असताना संदेश पार्टे एक सिनियर खेळाडू सातत्याने फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. माझ्या मैदानाच्या आतमध्ये आला कृष्णा सातपुते. पहिला चेंडू मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ओळख ही ताकद आहे कृष्णा सातपुतेची ती पाहायला मिळते. बेगिट 6. ग्रेट शॉट. अप्रतिम आपल्याला नक्कीच फटका पाहायला मिळाला. का नक्कीच महाराष्ट्रभर देशभर हा खेळाडू चर्चेत असतो. महाराष्ट्राचे नक्कीच मोठमोठे दौरे करत असतो. प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण नक्कीच कृष्णा सातपुतेचा खेळ पाहत असतो. मग ते भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, महाराष्ट्रात नक्कीच ज्या स्पर्धा आहेत त्या नक्कीच प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण कृष्णा सातपुतेला पाहत असतो. आणि आता मात्र नक्कीच
पुणे शहरात पुन्हा एकदा त्याच्या बॅटचा बॉल बाला पहिल्याच बॉलवरती आला सिक्सर. म्हणजे षटकारांची आतिषबाजी होईल की काय या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. डॉट चेंडू येत असताना हेमंत देखील तेवढ्याच ताकदीचा बॉलर आहे, तेवढ्याच ताकदीचा हा देखील खेळाडू आहे. स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 32 आकड्यावरती. कृष्णा साकिंग एंडला आहे. यावेळेचा हा फटका स्लॉक स्वीपचा आहे. कृष्णा सातपुतेचा पॅटर्न शॉट आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. बिग हिट 6. सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38. 38 धावा स्कोर बोर्ड वरती. हा चेंडू बघितला आणि जाऊ दिला. कीपर देखील बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. रनआउटची विकेट कदाचित येऊ शकली असती. प्रयत्न तर नक्की चांगला होता डेरिक हिटचा. डेरिक हिट झाला असता तर अंपायरला देखील विचार करावा लागला असता. कृष्णाची विकेट आहे आणि कृष्णाची विकेट मिळवणं गरजेचं आहे. जर कृष्णा शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर स्कोर बोर्ड एक मोठा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानचा हा फुल टॉस होता, त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो हे मनुतेकरचा. षटक क्रमांक बघतो आपण इथं कंप्लीट झाला. तिसरा देखील 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बेस्ट ऑफ पुणे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 3 खेळाडू बाद. धावा पालकावरती आपल्याला एकूण पाहायला मिळतात 38. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. डीन्स ब्रेकरला विनंती आहे की आपण लगेचच पाण्याची व्यवस्था करायची. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक आहे. आपण घेऊया एक 2 मिनिटाचा डीन्स ब्रेक. तर चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. अंपायर त्या दरम्यान काही इशारा येत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला. बेस्ट ऑफ पुणे या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण धावा आहेत 38 धावा आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. षटकामध्ये आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय महेश शिंदेला. माही कष्टपैलू खेळाडू, भरपूर चांगला क्रिकेट नक्कीच तसा देखील आपण आजवर पुणे शहरात बघितला. इनसाइड आउट फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग शरदची पाहायला मिळते. शरदनं मात्र या स्पर्धेमध्ये अक्षरशः छाप सोडली आहे. काय बॅटिंग तो करतोय
याच्या अगोदरच्या मॅच मध्ये नक्कीच 50 त्याची आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे 14 ते 15 अर्धशतक आतापर्यंत या सीझन मध्ये शरदच्या बॅट मधून आपण बघितलं. म्हणजे भरपूर चांगले खेळाडू आहेत. सार मी मगाशीच म्हटलं की एक से बरकर एक प्रतिस्पर्धी खेळाडू. कृष्णा सातपुतेसाठी यावेळेस हा फटका रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट, तिथे फिल्डर आहेत उपस्थित, चूक होणार नाहीये. परतावा लागेल कृष्णा सातपुतेला मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट या मॅचची घेतली आहे महेश शिंदेनं, बिग विकेट ना बेस्ट ऑफ पुणे टीमला. हा धक्का भरपूर मोठा चौथा लागत असताना कृष्णा सातपुते मैदानाच्या बाहेर. पुढील चेंडू, यावेळेस हा चांगला चेंडू लेफ्ट बॅटरसाठी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. तेवढाच वेगाने चेंडूची फेक केली आहे. इथनं एक सिंगल मेल 22चा इशारा दरम्यान तसा अक्षय सरांचा आपल्यापर्यंत. अक्षयने आमचे मित्र मैदानाच्या आतमध्ये पंच शरद वाल्लेकर भाऊ आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे शरद भाऊंना. आता मात्र अंपायर म्हणून काम बघत असताना या मॅच मध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस, बदल, लेफ्ट राइटी कॉम्बिनेशन आहे. महेश चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर खेळ आहे. फॉलो थ्रू मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग, धाव येण्या दरम्यान मिळणार नाहीये. आतापर्यंत बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. हेमंत असेल, त्याच्यानंतर बघतो आपण षटक आपल्याला पाहायला मिळतोय महेश शिंदेचा. महेशने मात्र कृष्णाची विकेट देखील इथनं कॅरी केली. थोडासा प्रेशर दबाव असू शकेल बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील. बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे. बेस्ट ऑफ पुणे संघ खेळतोय. म्हणजे बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आणि फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र अक्षरशः जोर लावला जातो या मॅच मध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव आणि प्रेशर बनवण्याचा प्रयत्न चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 40 धावा धावाफलकावरती आहेत. 6 षटकांचा हा देखील सामना प्रेक्षणीय मॅच. नेक्स्ट बॉल दरम्यान बॉटमांचा सुंदर वापर, ऑनरेचा हा फटका. तिकडे फिल्डर उपस्थित नव्हते. भरपूर वेगाला फिल्डर दरम्यान पोहोचले. चेंडू चुस्तून फेक करणार तोपर्यंत मी ते यावेळेस एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 4 षटकांचा खेळ संपलाय. बेस्ट ऑफ पुणे या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 41 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या इनिंग ब्रेकच्या नंतर आपण लगेचच मेगा फायनल मॅचचा टॉस मात्र करणार आहोत. दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. आय थिंक मैदानाच्या आतमध्ये कदाचित टॉस असेल. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 12 खेळाडू आपल्याला रेडी राहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांच्या शुभ असते. आता मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. गोलंदाज हर्षल
सांगळे. बॉलिंग मार्कवरती फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळले. तिथे दरम्यान फिल्डर देखील श्रीकांत खोणे उपस्थित आहेत. बड्डे बॉय चांगली फिल्डिंग. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत धाव येत नाही. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय 42. 42 धावा स्कोर बरोबर. बेस्ट ऑफ पुणे त्यांच्या अगेन्स्ट खडस वाचला नक्कीच प्रगती मतदार संघ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. याच मतदार संघातील सर्व हे खेळाडू भरपूर चांगली आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू यावेळेचा फटका हवेत खेळले. टायमिंग झालं नाही. मिस टायमिंग शॉट. झेलची संधी. फिल्डर भरपूर दूर वरनं आले. झेल त्या दरम्यान भरपूर चांगल्या प्रयत्नाने काय डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट झाला आहे. दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायरची मागणी केलेली नक्कीच अंपायर देखील. काय यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट दादा गायकवाडचा आणि कदाचित फलंदाजाला परतावा लागेल की काय मैदानाच्या आतमध्ये. रिप्लाय मध्ये आपण नक्कीच बघूया. फलंदाज बाद आहे. शिरूर लोहार आलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. काय डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. तेवढा चांगला इफेक्ट आपल्याला फिल्डरचा पाहायला मिळाला. एक जंप आपण बघितली. सूर आपण बघितला हवेमध्ये. शेखरचा तिथे बंटीचा प्रयत्न नक्कीच करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण मोठी स्पर्धा खेळतो, मोठ्या मॅच मध्ये नक्कीच आपली निवड होते. आपण आपल्या नक्कीच जिल्ह्यासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या शहरासाठी खेळतो, आपल्या मतदारसंघासाठी खेळतो, तेव्हा 100% कमिटमेंट देणं गरजेचं असतं. ती बंटीची आपल्याला कमिटमेंट पाहायला मिळाली. मध्ये त्याच्यानंतर दादाची दादागिरी. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. षटकातील पुढील चेंडू बाजार सज्ज. विकेटना फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर फक्त बघत राहतील ऑडियन्स म्हणून. चेंडू मात्र स्टँडच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट 6. सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. स्कोर 49. 49 आकड्यावरती धावफलक. चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. अशा अगोदर विकेट आली, मात्र त्याच्यानंतर देखील आपल्याला आक्रमण पाहायला मिळतो, कारण का 11 स्टार आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच चांगली होणार आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत मात्र ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा फुल टॉस टर्न केलाय. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं मिड विकेट मध्ये. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 50 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण 5वं षटक आहे. प्रत्येकी 6 षटकांचा सामना संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य फुलपुच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीगची ही प्रेक्षणीय मॅच. फुल टॉस आहे. फटका हवेत. मिस टायमिंग शॉट. फिल्डिंग जबरदस्त. ओमकार पोकळीशी मात्र आपल्याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फुटबॉल जास्त खेळत असावे ओमकार. ज्या अनुषंगाने नक्कीच त्याची फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी पूर्णच्या पूर्ण 3 धावा देताना नक्कीच वाजवल्या गेल्या आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 51. 51 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम. चांगला चेंडू बॅटच्या आतल्या भागाला नक्की चेंडू दरम्यान लागून भरपूर वेगानं स्क्वेअर लेग मध्ये गेला. तेवढी चांगली फिल्डिंग. धावेतनं मिळणार एक सिंगल. षटका दरम्यानचे संपलेत 5. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. बेस्ट ऑफ पुणे या टीमची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 52 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे.
महेश शिंदे सेकंड स्पेल मध्ये माही रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले, क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली या विकेट टू विकेट या दरम्यान. आतापर्यंत प्रत्येकी बॉलरनं इम्प्रेस केलाय. 5 ओव्हरमध्ये दरम्यान समोर बघतो आपण बेस्ट ऑफ पुणे संघ खेळतोय, म्हणजे पुणे परिसरातील सर्व नामवंत खेळाडू आहेत. तरी देखील धावा धापलकावरती एवढ्या चांगल्या नाहीयेत मनीष पाटील, धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. बॅटिंग देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. श्रीकांत, शरद सारखे, नक्कीच दादा सारखे तगडे फलंदाज याच टीम मध्ये आहेत. ओमकार सारखा एक नक्कीच भारी भक्कम एष्टीचा फलंदाज याच टीम मध्ये आहे. संदेश सारखा एक चांगला खेळाडू, म्हणजे असे भरपूर चांगले खेळाडू आहेत. अनुषंगानं 6 ओव्हरमध्ये 80 ते 85 धावा स्कोर बोर्ड वरती सेट करणं गरजेचं असेल. स्कोर बोर्ड 54, 5 खेळाडू बाद. माही पिच आहे समोर, तिथे फिल्डर उपस्थित आहे, टायमिंग नव्हतं तिथे, झेल मात्र सोपा पकडला जातो. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बेस्ट ऑफ पुणे या टीमला धक्का 6वा. सिद्धार्थ लोवार आलेत. नक्की 4 मॅन ऑफ द सिरीज देखील सिद्धार्थनं या सीझन मध्ये आतापर्यंत घेतलेला आहेत. नक्कीच तोच सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करणं गरजेचं आहे, कारण का आता इथनं धावांची नितांत गरज आहे. महेश शिंदेची बॉलिंग चांगली पाहायला मिळते आपल्याला, क्वालिटी बॉलिंग. फुल टॉस आहे, फटका हवेत खेळलेत, मिस टायमिंग शॉट. शरद तिकडे उपस्थित आहे, चूक होणार नाहीये, परतावा लागेल. अजून एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन, खेळाडू बाद. थर्ड अंपायरची मागणी भीमरसाठी. चला अंपायर जरा या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच फलंदाज बाद आहे, कारण का लिगल हा चेंडू आहे. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या आणि नवीन बॅटर आपण पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, प्लीज घाई करा.
विजय खरके आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बेस्ट ऑफ पुणे टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 54. 54 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एक आता मोठा फटका 60+ धावसंख्या होऊ शकेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सन्मान्य अमरदादा खेडेकरांचं शुभागमन झालं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. महेश शिंदे दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. फुल टॉस होता त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. नक्कीच पिचिंग चेंडूची आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळाली. नक्कीच महेशनं इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे. कमीत कमी धावा नक्कीच त्यानं प्रत्येक षटकामध्ये आतापर्यंत कर्ज केलं. पहिलं देखील स्पेल त्याचा अप्रतिम होतं. कृष्णाला बाद केलं पण त्याच्यानंतर बेस्ट ऑफ पुणे संघ थोडासा आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. स्कोर 55 55 वरती या इनिंगचा अंतिम चेंडू आहे. हा देखील चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळेल का? मिळाली विकेट अंतिम देखील चेंडूवरती. एकूण षटके बघतो आपण 6 संपलेली आहेत आणि 6 षटकांच्या अखेरीस बेस्ट ऑफ पुणे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा 55-56चं टार्गेट असणार आहे यावेळेस या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी कडसवाल पर्वती मतदार या संघाला चांगली कामगिरी आतापर्यंत दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर आपण लगेच करूया कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल. दरम्यान आमचे मित्र मनीष पाटील सर असतील कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद राहुलजी भोईर. पहिला डाव संपला आहे आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर बेस्ट ऑफ पुणे या संघाने धावफलकावर लावल्यात 55 धावा आणि 56 धावा पूर्ण कराव्या लागतील बेस्ट ऑफ खडकवासला आणि पर्वती. खरं तर पुण्यातले सर्व बेस्ट खेळाडू बेस्ट ऑफ पुणेमध्ये नाही आहे. खूप खेळाडू कमी आहेत. म्हणजे सम ऑफ बेस्ट प्लेयर्स ऑफ पुणे आपण म्हणू शकतोय. पण तरी देखील त्यांचा खेळ तितकाच चांगला राहिला आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळलेली आहे आणि अजून नाण्याची दुसरी बाजू पाहायची आहे सेकंड इनिंग मध्ये. पण मी जसा उल्लेख केला टॉसच्या वेळी की ज्या 6 दिवसांमध्ये जसा खेळ आम्ही पाहिलेला आहे तर एक काटेकी टक्कर पाहायला मिळू शकेल खडकवासला आणि पर्वती परिसरातील खेळाडूंकडून पुणे या संघाला. आणि तसा जबाबदारीचं क्रिकेट विथ द बॉल चांगलं राहिलेलं आहे पण विथ द बॅट चांगलं राहील का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चला 2 बॉल्स लगेच पाठवून द्यायचे आहेत कारण वेळ आमच्याकडसाठी महत्त्वाचा आहे. अंतिम सामना आजच खेळवायचा आहे. जसा हा सामना संपेल आपण दोन्ही संघातील मेंबर्सला खेळपट्टीवर घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर त्या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. सुशांत पोकळे 11 आणि ती टीम 2 हात करणार आहे ॲडव्होकेट नर्सिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी. तर दोन्ही टीमच्या सर्व मेंबर्सने तयार राहायचं आहे विथ युअर किट. आणि लगेच आपण हा सामना संपल्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन नाणेफेकीचा कौल करणार आहोत. अक्षयजी निर्मल जबरदस्त काम. एक्झिबिशन अंपायर म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील तितकंच मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान माईक पाहिजे.
The start for the Andre Russell, the Bhumika actor, Dada Gaikwad. And this is the very complete out. The V is very important for the setting. And this is the Sihagat Premier League, the rest of the Pune. I will let the today enjoy from this the moment, and that's perfect. Woo! Cobra. Let's start the beautiful game of cricket. Best of Pune versus best of खडकवासला पर्वती या दोन संघांदरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि प्रत्येक पुण्यातल्या क्रिकेटपटूचं स्वप्न आहे या सर्व अद्वितीय खेळाडूंना खेळताना पाहण्याचा योग त्यांना या सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये आलेला आहे. तर पाहूया 56 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे पर्वती खडकवासला मतदारसंघातील या खेळाडूंना आणि पाहूया त्या धावांचा पटला कसा केला जाईल. कारण आता सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल असेल बेस्ट ऑफ पुणे या संघासाठी, पण अशा कित्येक सामन्यांमध्ये त्यांनी आपला चांगला खेळ दाखवून विजय संपादित केलेला आहे. तर आताच्या घडीला सांगणं की खडकवासला पर्वती संघ हा वरचढ आहे हे चुकीचं ठरणार आहे, कारण आपण पहिला डाव पाहिलेला आहे आणि या दुसऱ्या डावामध्ये देखील तसा संघर्ष जर बेस्ट ऑफ पुणे संघाचा पाहायला मिळाला तर ही चुरस शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर आता बॉलिवूड स्टार ज्यांनी कित्येक बॉलिवूड मूव्हीज मध्ये काम केलेलं आहे, देव गिल हे आजचे चीफ गेस्ट आहेत जे अंतिम सामना पाहण्यासाठी थोड्याच वेळात या मैदानाच्या दिशेने येणार आहेत. तर एक सप्ततारांकित अशी टुर्नामेंट तुम्हाला एन्जॉय करायला मिळते. सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 चं हे दैदिप्यमान पर्व आणि प्रत्येक क्रिकेटपटूंच्या वतीनं एक खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळते. आता तुषार रणदिवे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. या सीझन मध्ये सर्वात प्रतिभाशाली खेळाडू कोण राहिला आहे पुणे परिसरामध्ये तर तुषार रणदिवे, आणि नेहमीच तो प्रकाश झोतात राहण्याचं काम करतो विथ हिज गेम प्ले, विथ द बॅट, विथ द बॉल. तो नेहमीच चर्चित राहिलेला आहे आणि कित्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन कित्येक राज्यांमध्ये जाऊन तुषार रणदिवेने आपला खेळ दाखवलेला आहे. आणि आता खरं तर तीच गरज आहे दादाच्या विरोधात खेळ दाखवण्याची. खरं दादा गायकवाडसाठी हे मैदान थोडंसं भाग्यशाली राहिलं आणि या मैदानावर दादाची दादागिरी कित्येक वेळा आपण पाहिलेली आहे. पाहूया पहिला बॉलर काय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तुषार रणदिवे सज्ज होते. थोडीशी धाव घेताना चूक झाली त्याचमुळे परत गेलाय आणि डेड बॉलचे पंच अक्षय निर्मल करतायत. दादा गायकवाड आणि आदित्य जाधव हे दोन फलंदाज तुम्हाला सुरुवात करताना पाहायला मिळतील. जाऊ दिले बॉलला आणि बॉल वाईड लाईन ओलांडतोय आणि तुषार रणदिवेच्या वतीने मात्र स्वैर चेंडूची हाताळणी केली जाते आणि पहिला बॉल असणार आहे तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक धाव मिळते. परिणाम काय होईल त्याचा विचार सोडा आणि आपला सर्वोत्तम खेळ करा असं स्पष्टपणे संघाला करावं लागेल. पण दादाची ही स्लॉक स्वीप थांबणार नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पॉवरफुल हिट. बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर गुडघ्यावर बॅलन्स करून ऑन साइडला बॉलला स्लॉक केलंय आणि 6 धावांच्या मदतीने दिमागदार सुरुवात या ठिकाणी केली जाते. बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला मतदारसंघ. जबरदस्त हिट. दादा गायकवाड तुषार रणदिवे चोख प्रत्युत्तर देईल का. लेट्स सी. मी म्हणालो होतो या ठिकाणी शेरा सवाशेर मिळालेला आहे आणि या गतीच्या बॉलवर उत्तुंग षटकार खेचल्यानंतर मात्र त्रिपळाजीच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज दादा गायकवाड. एक तेरी एक मेरी. क्रिकेटमध्ये हीच तर चुरस पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात, कारण प्रत्येक वेळा काहीतरी वेगळे पण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण हे जे दोन संघ खेळत आहेत ते एक पॅकेज आहे क्रिकेटचं. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगच्या वतीने त्यांनी नेहमीच त्यांचं चांगलं प्रदर्शन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दिलेलं आहे आणि आता मात्र तेच चांगलं प्रदर्शन तुषार रणदिवेचं पाहायला मिळालंय. भाजा या नावाने सुप्रसिद्ध आहेत आणि एक चांगली बॉलिंग नेहमीच त्याची पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 1 आणि सीझन 2 या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वोत्तम खेळ करणारा खेळाडू श्रीकांत खुणे. पाहूया आता
तो खेळ या एक्झिबिशन मॅच मध्ये पाहायला मिळेल का? कारण आता दोन्ही संघांचे इरादे स्पष्ट झालेले आहेत की आम्हाला जिंकायचं आहे. जरी एक्झिबिशन मॅच असेल तरी काय झालं, पण मात्र आमची प्रतिष्ठा आम्हाला जोपासायची आहे. आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती अस्तित्वाची लढाई आम्ही जिंकणारच आहोत. आणि तोच प्रयत्न आता पाहायला मिळतोय. तुषार रणदिवेचं चोख प्रत्युत्तर आणि नवीन फलंदाज श्रीकांत खोळे देखील आढावा घेतोय. कुठल्या क्षेत्रामध्ये मला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील, आपल्या संघाचा विजय सुनिश्चित मी करू शकेन. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. तुषार रणदिवे ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. कव्हरेज शतक त्या ठिकाणी मला चूक करतोय, पण वेळेस बॅकअप मिळते आणि अशा पद्धतीने मिळते ती एक धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला. बरोबर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाणार आहे, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र या सर्व गोष्टी कराव्या लागतात. संघर्ष तर दोन्ही संघांचा चालू आहे, कारण संघर्ष केला नाही तर तो विजय देखील तुमच्या लक्षात राहणार नाहीये. आणि त्याचमुळे तो संघर्ष शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य पुलपिची क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या आता डावीकडून. राऊंड विकेट. गती परिवर्तन केलं होतं, ते ओळखलं. इनसाइड आउट ड्राईव्ह बॉलला पाठवलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल, थोडासा चुकतोय आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होतं 2 बॅटर्स. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला. आयुष्यात कठीण परिस्थितीशी 2 हात केल्यानंतर एक संपत्ती विकसित होत असते, त्यालाच म्हणतात आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास आता दुणवावा लागेल, वाढवावा लागेल, कारण या वेळेला जेव्हा एक एक्झिबिशन मॅच असते तेव्हा त्या मॅचला तितकंसं बहुमूल्य असं पारितोषिक नसते, पण प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे. स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता, बॉल टॉपेज घेऊन जाईल. शॉर्ट लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळते. जर 56 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रति षटकामध्ये जवळपास 9.50च्या धावगतीने खेळायचं आहे, पण मात्र या ठिकाणी सुरुवातीलाच दादा गायकवाड यांचा षटकार पाहायला मिळाला, त्याचमुळे थोडीशी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे पर्वती खडकवासला टीमसाठी. बॅक टू द बॉलर. दरम्यान हा बॉलला अडवला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावप्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच 1 गडीबाद 11 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज आहे. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. टीम बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती. चला नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे. पहिल्या षटकाचा तर खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये, कारण दादा गायकवाडचा विकेट देखील डाऊन झाला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत धावांचा पाठलाग करताना बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती या संघाकडून. आणि त्याचमुळे तो अजूनही चांगला प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतो जसा अपेक्षित होता प्रेक्षकांना. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने tennisgate.in वतीने या स्पर्धेला भेट देतात. त्या सर्व प्रेक्षकांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. बघा म्हणतात ना, कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होण्याची जिद्द सोडू नका, कारण इथे उगवत्या सूर्यालाच नमस्कार होत असतो. आणि जर तुमचा खेळ चांगला राहिला, तुमची मिरवणूक निघेल, तुमच्यासाठी टाळ्या वाजतील, तुमच्यासाठी शिट्या वाजतील, तर पाहूया कोणासाठी वाजतायत. राऊंड विकेट. चांगला स्ट्रोक आहे, हवेत आहे, गॅप मध्ये बॉल जाईल, लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार दिमागदार षटकार. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक, एक्झिक्युशन प्रॉपर राहिलेला आहे आणि बॉलला फोर्स प्रॉपर दिला गेलेला आहे आणि त्याचमुळे या 6 धावा मिळतात आणि 6 धावांच्या वाढीने धावफलक पोहोचतोय बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती मतदार संघाचा 17 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील खडकवासला आणि पर्वती विधानसभा क्षेत्र या संघाच्या वतीने चांगला होतोय. उत्तुंग षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आदित्य जाधवच्या बॅटमधून. हवेत आहे बॉल, यावेळेस मिस टाइम असणार आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज बॉल खाली येतो आणि कुठली चूक होणार नाहीये आणि वासिक शेखला मिळते यस. दुसरा गडी बाद होतो. टीम बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती मतदार संघ फलंदाज बाद. आणि म्हणतात ना, नेहमीच मोठी मोठी पावलं टाकणं गरजेचं नसतं. या ठिकाणी मात्र
छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत चढता येतो आणि हेच तिकडे कुठेतरी वासिक शेखच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कारण पहिल्याच बॉलवर षटकार खर्च केल्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि त्याने व्हेरिएशन दाखवलं आणि व्हेरिएशन दाखवल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आदित्य जाधवचा पाहायला मिळाला. पण मात्र त्या ठिकाणी मात्र मिसटाईम स्ट्रोक्स आणि बॉलला एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळू शकलं नाहीये आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज आदित्य बाद झालाय आणि आदित्यच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, म्हणजेच महेश शिंदे कॅप्टन. माही लेफ्ट हँडेड बॅटर ज्याने एक व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलेलं आहे आणि आता खुद कॅप्टन आहे. बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला. खूप चांगला स्ट्रोक आहे, इनसाइड आउट बॉलला उडवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने. बॉल त्या ठिकाणी थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. $21 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळते. जसं राहुल भोई यांनी उल्लेख केला की 11 बेस्ट बॅटर 11 बेस्ट बॉलर दोन्ही संघांमध्ये आहेत आणि त्याचमुळे क्रम कुठलाही असू द्या तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. महेश शिंदेचा हा 4था क्रम आणि चौकार. पहिल्याच बॉलला ऑन साइडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला चेस करतील पण बॉल मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून निघून जातोय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार, मिळतील धावा 4. बॅक टू बॅक महेश शिंदेच्या बॅट मधून 2 चौकार. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता मात्र जवळपास गरज आहे ती म्हणजेच 31 धावांची. 26 बॉल्स 31 धावांची गरज. वासिक चांगला बॉल होता, तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट नव्हता. महेश शिंदेचा पण धावा मिळतील. स्ट्राईक रोटेट होते, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. बघा धावांचा पाठलाग करताना जर योग्य त्या गणिताच्या माध्यमातून समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र लवकर ते समीकरण सुटलं जाऊ शकते आणि तेच कुठे ते पाहायला मिळते. बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती मतदारसंघ या संघाच्या बॅटिंगच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज या ठिकाणी आपला जो रोल दिला गेलेला आहे तो रोल अदा करतोय. खरं दादा गायकवाड यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली गेली. एक षटकार त्यांच्या वतीनं ठोकला गेला. आदित्य जाधव बाद झाला, बाद होताना त्याने त्याच्यासाठी 9 धावा बनवलेल्या आहेत. श्रीकांत खुणे आतापर्यंत थोडासा संयमाचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळालं आणि महेश शिंदेच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. तर एक चांगलं क्रिकेट बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला मतदारसंघ या संघाच्या मधून पाहायला मिळतोय. वासिक शेख ओव्हर द विकेट ऑन साइडला पूल केलंय, एलिव्हेशन नव्हतं. या स्ट्रोकला बॉल जाईल स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन बॉलला स्टॉप करेल तुषार रणदिवे. तोपर्यंत मिळते ही 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावर आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती मतदारसंघ ती म्हणजेच 27 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज. 24 बॉल्स 29 धावांची गरज. तो थरार मात्र जाणवत नाहीये मैदानाच्या आतमध्ये कारण सहजतेने धावाचा पाठलाग केला जातोय आणि जसं आपण म्हणलं तर अजूनही पुण्यातले तारे सितारे बेस्ट ऑफ पुणे या संघामध्ये पाहायला मिळाले नाही कारण बिझी क्रिकेट सुरू आहे आणि बिझी क्रिकेट सुरू असताना मात्र तुषार रणदिवे यांनी सांगितलं की आम्ही रात्री सर्वांना कॉल्स करून आम्ही एकत्रित केलेला आहे आणि त्याचमुळे ती बॉन्डिंग आतापर्यंत बेस्ट ऑफ पुणे या संघाकडे पाहायला मिळाली नाहीये. आणि त्या विपरीत आपण विचार केला तर बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला संघातील खेळाडू याच मैदानावर गेल्या 7 दिवसापासून खेळत आहेत आणि त्याचमुळे या मैदानाचा अनुभव आणि या वातावरणाशी त्यांनी ताळमेळ साधलेला आहे आणि त्याचमुळे थोडेसे वरचढ आहेत या सामन्यामध्ये. तुषार रणदिवे ओव्हर द विकेट. वाईड यॉर्कर दॅट वॉज गुड चॉईस बाय तुषार रणदिवे आणि विपरीत परिस्थिती असताना मात्र कसा खेळ करायचा आहे ते तुषार रणदिवेला चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणूनच की काय पूर्ण अनुभव झोकतोय या सामन्यामध्ये. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला तर बॅकअप रेडी आहे. डिरेक्ट झाला तर कदाचित धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता पण त्या ठिकाणी मिळते ही 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 22. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही तेव्हा सामना कुठला संघ जिंकतोय हे सांगितलं जात नाही आणि त्याचमुळे अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे असं आपण म्हणू शकतोय. तुषारचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं असेल. राऊंड विकेट बॉलिंग आणि ऑन पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. महेश शिंदेचा प्रयत्न फसतोय. इकॉनॉमिकल राहिला या षटकामध्ये. तुषार रणदिवे पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवला होता पण त्यानंतर या त्याच्या कंटिन्यू स्पेलमध्ये मात्र आतापर्यंत फक्त 1च धाव खर्च केली आहे. राऊंड विकेट. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयास आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न महेशचा नकार आहे त्या ठिकाणी श्रीचा आणि योग्य त्या वेळी योग्य तो नकार आपण म्हणू शकतोय. कदाचित डेंजर एंड असू शकलं असतं पण या गोष्टी महत्वाच्या आहेत की सहखेळाडू
चा कॉल काय आणि मला नकार द्यायला पाहिजे किंवा होकार द्यायला पाहिजे या गोष्टीचं मात्र कॅल्क्युलेशन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 29 झाले. यावेळेस क्रॉस बॅटेल स्ट्रोक बॉल टर्न केले मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर झेपावतोय, बॉलला कॅरी करतोय. थ्रो बघा बेस्ट ऑफ पुणे का तर या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळते आणि योग्य त्या एंडला योग्य त्या थ्रो या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा होतोय. एक चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळाले आतापर्यंत. धावसंख्या 30 झाले. जिंकण्यासाठी 26 ची गरज असेल, बॉल शिल्लक असेल 19. मॅच इज स्टील ऑन, डोंट गो एनीवेअर. चांगला बॉल बॅक टू द बॉलर, क्या बात आहे. दर्जेदार षटकाची समाप्ती या ठिकाणी तुषार रणदीपने केले. विकेट मिळाली नाही या षटकामध्ये पण 3 धावा त्याने फक्त खर्च केलेल्या आहेत आणि आता इक्वेशन आहे 18 बॉल्समध्ये विजयासाठी आवश्यक आहेत ते म्हणजेच 26 धावा. 18 बॉल्स 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती मतदारसंघ. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. चांगले विकेट एकूण 7 दिवसापासून आपण एन्जॉय करत आहोत. संभाजी जाजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 75,000 रुपये आणि भव्य चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य चषक. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य चषक. मालिकापूरच्या स्वरूपात मिळणार एक शानदार बाईक. बेस्ट बॅटरला मिळणार आहे शानदार बायसिकल आणि बेस्ट बॉलरला मिळणार आहे ब्रँडेड शूज. लेजेंडरी क्रिकेटपटू विशाल कदम साहेब यांना विनंती करण्यात येते आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. लेजेंडरी क्रिकेटपटू विशाल स्वप्नील देवकर नवीन बॉलर तुम्हाला चौथ्या षटकासाठी पाहायला मिळतोय. हे षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तिथं पुढील सर्व बॉल्स यानंतर इम्पॉर्टंट असणार आहे कारण आता मात्र ती प्रतिष्ठा पणाला लागलेलीच आहे आणि अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ घेत आहेत. बघा मोठा खेळाडू कोण असतो जो त्याच्या अस्तित्वाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये करून देत असतो आणि तो मोठा खेळाडू कोण आहे हा सामना संपल्यानंतर कळेल. चला जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर आम्हाला लगेचच अंतिम सामन्याचा टॉस देखील करायचा आणि अंतिम सामना कंप्लीट करायचा आहे. 5 वाजता आम्हाला मैदान हे रिकामी करायचं आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील ओव्हर द विकेट. ऑन साइडला पॉवर पॅक स्ट्रोक, ऑन साइडला स्विंग केलाय, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. श्रीकांत कुणेचा क्लास, बॉल सीमा पार, 6वा षटकार. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी. श्रीकांत कितीही मोठा असला तर देखील मात्र त्याला काहीतरी सीमा असतात पण या ठिकाणी श्रीकांत कुणे यांच्या बॅटला मात्र कुठली सीमा नाहीये. जबरदस्त स्ट्रोक पुन्हा एक धावेत आहे. यावेळेस पॉवर पॅक स्ट्रोक खेळायचा होता. डीप मधून पुढे येतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉल त्याच्या हातातून निसटतोय आणि अशा पद्धतीने एक जीवनदान मिळते श्रीकांत कुणेला. या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. बॉल शिल्लक 16. जवळपास सामना खुला करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न श्रीकांत कुणेचा पाहायला मिळालेला आहे कारण श्रीकांतच्या वतीने तो नेहमीच पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत असतो आणि त्याचंच दमदार प्रदर्शन या पूर्ण सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या सीझन 2 मध्ये पाहायला मिळालं. स्वप्नील देवकर ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, बॉलला केलंय त्या ठिकाणी स्लॉक स्वीप आणि बॉल जाईल लॉंग लेग सीमा पार आणि या मिळतील धावा 4.
चौकार. त्याचा नेहमीच तोच संघ असं आम्ही चर्चा केली होती. ऑन दी टो झाले, स्लाइस केलंय बॉलला पाठवलंय डीप पॉइंट सीमा पार, मिळतील धावा 6, जग तक तोडेगा नाही तब तक. ठाण्यामध्ये ना भिवंडीमध्ये देखील तुषार रणदिवेचं नाव आहे, कारण TDPL मध्ये देखील तो आयकॉन खेळाडू म्हणून खेळलेला आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तुषार रणदिवेने तर मात्र जबरदस्त प्रदर्शन या सीझन मध्ये दाखवलं. शेवटच्या क्षणी अवेपर्यंत बॉलला फक्त कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल जातोय तो म्हणजेच पॉईंट रिजन मध्ये धावता धावसंख्या मी 1 ने पुढे जाईल पोहोचते ती म्हणजेच 49 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहे ते म्हणजे 13 बॉल 7 धावांची गरज. चला बॉलर तयार स्वप्नील. यावेळेस महेश शिंदे थांबण्याचं नाव घेत नाही, पण मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी केला जातो आणि फलंदाज बाद महेश शिंदे बॅक टू पॅव्हिलियन. नक्की परिस्थिती कितीही आडवी आली पण त्या परिस्थितीला कडवी झुंज देणाऱ्यांनाच यश मिळते आणि ते यश स्वप्नील देवकरला मिळाले आलंय आणि महेश शिंदे कॅप्टनला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. आता नवीन फलंदाज ओमकार आहे का, त्याची शरीरयष्टी बघूनच कळते की ओमकार पोकळे आहे. काय जबरदस्त बॅटिंग. 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक असतील 12 बॉल्स मध्ये 7 धावांची गरज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजय खडके नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. विजयला मात्र आपला संघाचा विजय सुनिश्चित करायचा असेल तर इकॉनॉमिकल तर राहायला लागेलच, पण विकेट देखील ग्रॅब करावे लागतील कारण आता सिच्युएशन थोडीशी आउट ऑफ कंट्रोल झाली बेस्ट ऑफ पुणेसाठी. पण मी वारंवार तेच सांगेन की शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर होत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मात्र कुठला संघ जिंकलाय असं सांगितलं जाऊ शकत नाही. क्या बात आहे, पेस तर बघा. जर या ठिकाणी स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाटला असता इतक्या वेगाने हा बॉल हाताळला गेलेला गोलंदाज विजय खडकेने. जबरदस्त बॉलिंग. अगोदर यायला हवं तर असं वाटते, पण मात्र सर्व बॉलर जे यूज केले ते खरंच ताकदीचे बॉलर आहेत. तुषार रणदिवे, वासिक शेख, तुषार रणदिवे, स्वप्नील देवकर सर्व प्रतिभावंत गोलंदाज आहेत, पण मात्र पहिल्या डावामध्ये धावा कमी झाल्यात असं आपण म्हणू शकतोय. बेस्ट ऑफ पुणे या संघाच्या स्ट्राईकवर आता ओमकार पोकळे गरज आहे 6 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 11. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजे मिस्टर विजय खडके. चांगली बॉलिंग, चांगली शैली बघा, पेस बघा. पण आता मात्र कंट्रोल चुकलाय. अँगलचा वापर करताना मात्र पिचिंगवर देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं. ऑफसाईडच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर मात्र तो अँगल घेऊन बॉल वाईड लाईन ओलांडतोय आणि त्याचमुळे एक धाव वाईट बॉलची मिळते. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 51 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 11 बॉल्स. इझी फॉर बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती. स्ट्रोक चांगला आहे, प्रॉमिसिंग आहे. ओमकार पोकळे करतोय हा सामना फिनिश आणि विजयोत्सव साजरा करावा लागेल बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला संघाला, कारण हा षटकार मात्र तितकाच महत्वाचा होता शेवटच्या क्षणाला आणि अशा पद्धतीने बेस्ट ऑफ पर्वती खडकवासला संघ जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, हार्ड लक बेस्ट ऑफ पुणे. तर आपण लेजंड क्रिकेटपटूंचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कृष्णाजी सातपुते, अनिलजी माळी, अमरजी खेडेकर,